नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 एप्रिलला म्हणजे बुधवारी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर या दिनानिमित्त आपल्याला घरामध्ये काही सेवा उपाय हे करायचे असतात. बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात देखील केलेली आहे. काही जणांनी 21 दिवसाची स्वामी सारामृताची सेवा चालू केली आहे, तर काहींनी 11 दिवसाची चालू केलेली आहे. तर स्वामींचा प्रकट दिन हा म्हणजे स्वामींचा जन्मदिवस. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला सेवा तर करायच्याच आहेत, परंतु त्याचबरोबर काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला घरी उंबराच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे आणि हे झाडाचं पान घरी आणल्यानंतर आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट जे काही असेल ते सुद्धा दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतकं हे प्रभावशाली पान जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. हा स्वामी महाराजांचा जो प्रकट दिवस आहे तो येण्या अगोदर आपल्याला जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये कधीही आपल्याला ह्या झाडाचे पान जे आहे उंबराच्या झाडाचे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. परंतु हे पान कसं आणायचं आहे? साक्षात दत्त महाराजांचं निवास असणारं हे औदुंबराचं झाड, 21 गुणांनी परिपूर्ण अशा औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं, कारण भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळं येतील. तसेच या झाडाची पूजा आणि भक्तीने सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. त्याचबरोबर या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. तसेच या झाडामुळं जन्मजन्मीचे जे पापे आहेत तर ती नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्त देखील होते. आणि म्हणूनच बघा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिवस आहे तो यायच्या अगोदर म्हणजे तो येण्यापर्यंत कधीही आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तुम्हाला जवळपास हे झाड भेटलं नाही तर पहा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा हे झाड असतं. त्याचबरोबर दत्त महाराजांचं जिथे स्थान आहे त्या ठिकाणी देखील औदुंबराचे झाड हे असते. तर बघा हे औदुंबराचं झाड तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. तुम्ही त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन सुद्धा ती सेवा करू शकता. आता बघा हे औदुंबराचं जे झाड आहे म्हणजे जे उंबराचं झाड आहे तर त्या झाडाचं पान आपल्याला तोडून आणायचं आहे. तर पहा ते पान तोडण्या अगोदर आपल्याला त्या झाडाची माफी मागायची आहे आणि त्यानंतर हे झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे आणि त्याची काडी देखील आपल्याला घेऊन यायची आहे. बघा हे झाडाचं पान आणताना आपल्याला त्याच्या देठासोबत जरी तुम्ही तोडून आणलं तरी चालेल, कारण त्याची काडी पण उपयोगी होईल आणि ते पान देखील आपल्याला उपयोगी पडेल. परंतु बघा दिवसभरामध्ये हे पान तुम्ही कधीही तोडून आणू शकता, परंतु 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला ह्या झाडाचं पान हे तोडायचं नाही आणि संध्याकाळच्या वेळी. आणि बघा जेव्हा आपण हे पान तोडणार आहे त्यावेळेस आपल्याला औदुंबराच्या झाडाला सांगायचं आहे की मी हे पान कशासाठी घेऊन जात आहे. जे तुम्हाला आर्थिक टंचाई आहे किंवा तुम्हाला नोकरी प्राप्त होत नाही, तुमची कोणती इच्छा असेल त्यानुसार तुम्ही त्या झाडाला सांगायचं आहे आणि ते झाडाचं पान तिथून तोडायचं आहे आणि त्या झाडाची माफी मागायची आहे. तर बघा तुम्ही हे पान घरी तोडून आणल्यानंतर घरी आल्यानंतर त्या झाडाच्या पानाला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. तर आपल्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने आपण हे पान धुवून काढायचं आहे. तर पहा हे पान घेऊन आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपले जे दत्त महाराज असतील किंवा मग स्वामी समर्थ महाराज असतील त्यांच्यासमोर बसायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल त्याचा दिवा लावला तरी चालेल. तर बघा आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. बघा जी हळद घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे 1-2 थेंब
म्हणजे आपल्याला त्या हळदीची पेस्ट तयार करायची आहे। त्यामध्ये थोडेसे आपल्याला जे कच्चं दूध घेतलेलं आहे ते थेंब टाकायचे आहेत आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे। आणि हे पेस्ट तयार केल्यानंतर जी काडी आहे पहा औदुंबराच्या झाडाची, ते त्यामध्ये बुडवायचे आहे आणि त्या काडीच्या साहाय्याने तर पहा त्या काडीच्या साहाय्याने त्या पानावरती आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती लिहायची आहे। आता नोकरी संदर्भात तुमची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, धनासंबंधित असेल धनप्राप्ती, त्याजवळ आर्थिक समस्या असेल तर आर्थिक समस्या दूर होण्याच्या बाबतीत, तर अशा काही आपल्याला ज्या आपल्या इच्छा आहेत तर त्या थोडक्यात लिहायच्या आहेत। किंवा तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती असंही आपण त्यावरती लिहू शकता। पानाची पहा जी गुळगुळीत बाजू असते त्या साईडला आपल्याला ह्या हळदीच्या साह्याने जी काही आपली इच्छा आहे तर ती थोडक्यामध्ये लिहायची आहे। आता पहा जी काही काडी आपण औदुंबराच्या झाडाची आणलेली आहे त्याच काडीने ती इच्छा लिहायची आहे आणि ही इच्छा लिहून झाल्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला दत्त महाराजांसमोर किंवा मग तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोसमोर ही पान आपल्याला ठेवायचं आहे। आणि ठेवत असताना आपल्याला ते डाव्या साईडला ठेवायचं आहे, उजव्या साईडला ठेवायचं नाही। आता पहा तुम्हाला कोणतीही इच्छा असू द्या तुमची, ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना किंवा मग दत्त महाराजांना सांगायची आहे। आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजे एक माळ जप आपल्याला करायचा आहे। किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरी चालेल। हा जो मंत्र आहे तो 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे। तर 21 11 वेळा नाही तर 108 वेळाच आपल्याला म्हणायचं आहे। यामुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराज किंवा मग दत्त महाराज यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतील। तर पहा आपल्या ह्या सेवा करून झाल्याच्या नंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला स्वामींसमोर 1 तास ठेवायचं आहे। तर बघा हे पान आणताना आपण अगोदरच्या दिवशी घेऊन यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग या पानावरती आपल्याला सेवा करायची आहे। आणि बघा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्याचनुसार तुम्हाला हे पान आणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी या पानाची सेवा करायची आहे। तर पहा त्यानंतर लाल कपडा घ्यायचा आहे, तर लाल कपड्यामध्ये हे पान ठेवायचं। लाल कलरचा कपडा हा अगदी छोटासा तुकडा जरी असेल तरी सुद्धा चालेल, परंतु हे नवीनच असायला हवं। आता बघा हे पान घ्यायचं आहे, त्या लाल कपड्यामध्ये गुंढाळायचं आहे आणि ते पान घेऊन आपण ज्या झाडाचं हे पान आणलेलं आहे त्याच झाडाखाली आपल्याला परत जायचं आहे। आता बघा हे पान जिथून आणलेलं आहे त्या झाडापाशी गेल्यानंतर त्या झाडाच्या तिथे आपल्याला थोडासा खड्डा करायचा आहे आणि तिथे आपल्याला हे पान करायचं आहे। म्हणजे तो खड्डा करायचा थोडासा केला तरी चालेल, परंतु त्याखाली आपल्याला हे पान जे आहे तर ते पुरून टाकायचं आहे। आता बघा त्या झाडाला काही इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर पहा तिथे गेल्यानंतर तुपाचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे, तिथे प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली काहीतरी आसन ठेवायचं आहे आणि त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि बघा औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। तर पहा आपले मन अगदी शांत आणि एकचित्त ठेवायचं आहे आणि श्रद्धापूर्वक आपल्याला हा जप करायचा आहे। आणि पहा हा जो उपाय आहे तो करत असताना इतरांसंग बोलायचं नाही, प्रदक्षिणा घालताना देखील आपल्याला इतरांशी बोलायचं नाही, फक्त आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर सर्व झाल्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला डोकं टेकून नमस्कार करायचा आहे। आणि पहा परत एकदा तुमची जी इच्छा आहे तर ती औदुंबराच्या झाडाला सांगायची आहे। माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना औदुंबराच्या झाडाला आपल्याला करायची आहे। आणि पहा अगदी श्रद्धेने आणि भावनेने कोणतीही गोष्ट जर आपण केली तर ती नक्कीच पूर्ण होते आणि अगदी तळतळीने अगदी तळमळीने आपल्याला ही गोष्ट त्या औदुंबराच्या झाडाला मागायची आहे। आणि कोणतीही गोष्ट जर आपण एवढ्या श्रद्धेने आणि भावनेने केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही। पहा उपाय करत असताना त्या उपायाप्रती आपल्याला सकारात्मकता असायला हवी। आपण बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की हा उपाय केल्याने काय होणार आहे, असं थोडी ना काही होतं, तर असं हे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला नको आणि असे हे नकारात्मक शब्द आपल्या मनामध्ये देखील आणायचे नाहीत। त्यामुळे आपण सकारात्मकतेनेच हा उपाय करायचा आहे की हा जो मी उपाय करत आहे हा उपाय माझा अगदी यशस्वी ठरणार आहे आणि हा जो उपाय मी केलेला आहे तर तो मला नक्की फळ प्राप्त करून देणार आहे। तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त हे लिहायला अजिबात विसरू नका।
परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.